मी इथे पैसे गोळा करते आहे, म्हणजे साठलेले जे चेतनने साठवलेले पैसे आहेत ते गोळा करते आहे. सगळ्यात पहिले चेतन मला बोलला की सगळे पैसे मोजून घ्या, आपल्याला मोबाईल घ्यायला जायचं आहे. जसं आम्ही घराच्या बाहेर रेडी होऊन बाहेर पडलो तर लक्षात आलं की अरे आज हनुमान जयंती आहे आणि प्रत्येक 10 पावलांवर प्रत्येकच ठिकाणी महाप्रसाद सुरू होता. नागपूरची स्पेशालिटी आहे, इथे प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद असतो आणि तो इतका टेस्टी असतो आणि प्रत्येक ठिकाणी ना खूप वेगवेगळ्या गोष्टी मिळते. कुठे आईस्क्रीम, कुठे मसाले भात, तर कुठे पूर्णपणे असं प्रॉपर जेवणसुद्धा मिळते आणि हीच गोष्ट मला नागपूरची खूप आवडते. यावेळेस जेव्हा मी नागपूरला होती मला खूप इच्छा होती की प्रत्येकच वेळेस मी जाऊन महाप्रसाद घेऊ, पण प्रत्येक वेळेस तर शक्य नव्हतं, पण आजच्या दिवशी ते शक्य होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जिथे जाणार होतो ते थोडंसं डिस्टन्सवर होतं आणि म्हणूनच आम्हाला रस्त्यावरचे प्रत्येकच महाप्रसाद दिसत होते. असं वाटत होतं थांबावं आणि खावं, पण तेवढा वेळ आमच्याकडे होता नाही. त्यानंतर आम्ही एका स्टोअरमध्ये येऊन बसलो विच इज क्रोमा, कारण चेतनसाठी आम्हाला आयफोन घ्यायचा होता. आम्हाला म्हणजे त्यालाच घ्यायचा होता. तो सगळे पैसे वगैरे घेऊन आला होता. सगळं फायनल झालं आणि शेवटी कळालं की त्याला जो कलर हवा आहे तो इथे अवेलेबल नाही आहे आणि म्हणून मग आम्ही VR मॉलमध्ये गेलो. तिथे ॲपलचं स्टोअर आहे, तिथेसुद्धा आम्ही विचारलं त्यांना. सर्वात पहिले तर आम्ही हेच विचारलं की आम्हाला जो कलर हवा आहे तो अवेलेबल आहे का. त्यांनी बोललं की कलर अवेलेबल नाही आहे, पीस अवेलेबल आहे. तिथेसुद्धा आमचा पचका झाला. त्यानंतर म्हटलं की आता जास्ती नको फिरायला, कारण प्रीतमलासुद्धा घरी जायचं होतं आणि मी माझ्या माहेरी राहणार होती तर तो एकटा घरी जाणार होता. आमचं जेवणही अजून व्हायचं होतं, म्हणून म्हटलं की चला आपण पटकन जेवण करूया आणि घरी निघूया. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.